हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 14 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. खरं सांगायचं तर लपंडाव ही मालिका आजकाल खूपच भारी दाखवली जाते. स्टार प्रवाहाची सगळ्यात भारी मालिका ही आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि प्रत्येक एपिसोडमध्येच एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा एक खूप मोठा ट्विस्ट आलाय. एक खूप मोठं रहस्य आपल्यासमोर आलंय. एक मोठा खुलासा झालाय. मग नेमकं काय घडलंय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांसमोर हाच प्रश्न होता ना, की कान्हा स्वतःचा इतका मोठा बिझनेस, स्वतः अरबपती असताना सरकारच्या घरी ड्रायव्हरची नोकरी का करतोय? तो त्या चाळीमध्ये छोट्याशा खोलीत का राहतोय? सरकारने असं नेमकं काय केलंय की कान्हा तिचा बदला घ्यायला आलाय? आणि त्याच गोष्टीचा आज खुलासा झालाय. तर हा खुलासा नेमका काय आणि कान्हा हा तेथे का आलाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा हा आपल्या स्वतःच्या घरी म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या घरी आलेला असतो. आणि हा मोठा बंगला सरकारपेक्षा दुप्पट मोठा लक्झरियस असतो. तेव्हा कान्हाची आजी म्हणजेच राजलक्ष्मी किर्लोस्कर या चक्क कान्हाच्या आईबाबांच्या फोटोवरचा पडदा बाजूला करतात. आणि मग आपल्याला कान्हाचे आईबाबा कोण होते हे समजतं. या फोटोमध्ये कान्हाचे आईबाबा असतात देवदत्त किर्लोस्कर, कान्हाचे वडील म्हणजेच कबीरचे वडील, आणि कान्हाची आई असते. त्याचबरोबर कान्हाची आजी मा राजलक्ष्मी किर्लोस्कर असते आणि लहानपणीचा कान्हा असतो. हे पाहून कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं. तो खूप इमोशनल होतो. मा म्हणजेच कान्हाची आजी म्हणते, कबीर, हे आहे तुझं खरं कुटुंब. ते चाळीतलं तुझं कुटुंब नाहीये. आणि तू तुझं ध्येय विसरलाय. तू म्हणतोस ना दाभडे मावशी निष्पाप आहे. मग खरा निष्पाप तर माझा देवदत्त होता. त्याची काय चूक होती रे? पण त्याचा जीव गेला. तुझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि हे सगळं त्या सरकारमुळे झालं. हे सगळं आठवून कान्हा खूप इमोशनल होतो. आणि मग आजीला काही वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते सगळं आठवतं. काही वर्षांपूर्वी जेव्हा कान्हा हा लहान होता, जन्माष्टमीचा सण होता आणि कान्हाच्या आईने कबीर म्हणजेच कान्हाला बाळकृष्णासारखं सजवलं होतं, कान्हासारखं सजवलं होतं. आणि कान्हा खूपच सुंदर, खूप कोड दिसत होता. आणि त्याच वेळेस कान्हाच्या आईने त्याला कबीर नाही तर कान्हा अशी हाक मारली होती. म्हणजे कान्हा, आपलं जे नाव कान्हा महाडिक सांगतो, हे नाव काही खोटं नाहीये. तर हे नाव त्याला त्याच्या आईने दिलंय. लहानपणी जन्माष्टमीला जेव्हा कबीर कान्हा बनला होता तेव्हापासून त्याची आई त्याला कान्हा अशी हाक मारते. आणि त्याच वेळेस कान्हाची आई त्याला कान्हा बोलते आणि त्याचं खूप कौतुक करते की माझं लेकरू किती गोड दिसतंय, अगदी कान्हासारखं दिसतंय, कृष्णासारखं दिसतंय. आणि तेवढ्यात कान्हाचे वडील, कबीरचे वडील देवदत्त किर्लोस्कर तेथे येतात आणि म्हणतात, खरंच माझा मुलगा किती गोड दिसतोय ना, किती छान. तर कान्हाची आई म्हणते, हो ना, तेजस्विनी वहिनीने त्याच्यासाठी हे सगळे कपडे पाठवलेत. खरंच त्यांना थँक्यू म्हणायला हवं. देवदत्त म्हणतो, हो, त्यांना मी लगेच फोन करतो. तर कान्हाची आई म्हणते, आणि त्यांना सांगा की सखीला सुद्धा पाठवा आणि सखीला राधा बनवून पाठवा. आपल्या राधा कान्हाची जोडी खूपच छान दिसेल ना. आणि येथे एक खूप मोठा खुलासा होतोय. आपल्यासमोर जो प्रश्न होता ना, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजलंय की कान्हा आणि सखीच्या कुटुंबाचा काय संबंध? कान्हा सरकारला बर्बाद करायला का आलाय? तर याचं हेच उत्तर आहे की कान्हाचे वडील देवदत्त किर्लोस्कर आणि सखीचे वडील राघव कामत हे दोघे बेस्ट फ्रेंड होते. एकमेकांचे खूप घनिष्ठ मित्र होते. आणि जेव्हा कान्हा आणि सखी लहान होते तेव्हा कान्हा हा सखीच्या घरी जायचा, सखी कान्हाच्या घरी यायची. आणि या दोघांच्या कुटुंबाचे एकदम चांगले संबंध होते. ते फॅमिली फ्रेंड्स होते. म्हणजे लहानपणीच कान्हा आणि सखी एकमेकांना ओळखायचे. पण मोठं झाल्यानंतर ते एकमेकांना विसरले, हे खरंय. पण आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजलंय की कान्हा आणि सखीच्या कुटुंबाचा काय संबंध होता. कान्हा आणि सखीचे वडील देवदत्त किर्लोस्कर आणि राघव कामत एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होते. त्यांचे अगदी कौटुंबिक संबंध होते. कान्हाची आई त्याला म्हणते, माझा कान्हा किती छान दिसतोय ना. राधा म्हणजे सखीबरोबर तो आणखीनच छान दिसेल, दोघांची जोडी छान दिसेल. तर कान्हा आईला म्हणतो, आई, तू मला कान्हा का म्हणतेस? माझं नाव तर कबीर आहे. तर आई म्हणते, अरे तू कान्हासारखं दिसतोय ना, आजपासून मी तुला प्रेमाने कान्हा अशीच हाक मारणार.
आणि त्याच वेळेस कान्हाची आजी मा ही त्यावेळेस साताऱ्याला राहत असते. ती देवदत्तला कॉल करते. देवदत्त तिला म्हणतो, आई तू आज इथे असायला हवी होती. तुझा नातू कबीर किती छान दिसतोय. त्याला त्याच्या आईने अगदी कान्हासारखं सजवलंय. कान्हाचे कपडे घातले त्याने, तो खूप सुंदर दिसतोय. तर आजी म्हणते, हो का, माझा नातू खूप छान दिसत असेल ना. तर देवदत्त म्हणतो, हो ना आई, मी तुझ्यासाठी आपलं प्रायव्हेट जेट पाठवतो. तू आत्ताच्या आत्ता येथे ये. तुझ्या नातवाला तुझी खूप आठवण येते. म्हणजे देवदत्त किती श्रीमंत होता, कान्हा किती श्रीमंत आहे हे आपल्याला कळून येतं. कारण 20 वर्षांपूर्वी कान्हाचे वडील देवदत्त प्रायव्हेट जेट म्हणजे स्वतःचं प्रायव्हेट विमान आजीला आणण्यासाठी पाठवताय. याचा अर्थ कान्हा सरकारपेक्षा 10 नाही तर 100 पटीने जास्त श्रीमंत आहे हे आपल्याला कळून येत आहे. पण आजी देवदत्तला म्हणते, नको रे बाबा, मला तुझं ते मोठं शहर नाही आवडत. तेथे खूप धकाधकीचं जीवन आहे. मला तर माझं साताराच आवडतं. येथे मी सुखात आहे. पण कान्हा म्हणतो, नाही बाबा, मला आजीशी बोलायचं आहे. तो देवदत्ताकडून फोन घेतो आणि आजीला म्हणतो, आजी ये ना येथे, मला तुझी खूप आठवण येते. आईने मला अगदी कान्हासारखं तयार केलंय. माझी राधा सखीसुद्धा येणार आहे. तू ये लवकर. असं म्हणून तो आजीला खूप विनंती करतो. देवदत्त त्याच्याकडून फोन घेतो आणि म्हणतो, पाहिलंस काय, तुझ्या नातवाला सुद्धा तुझी किती आठवण येते. तू ये ना. तर आजी म्हणते, तू मला त्याचा फोटो काढून पाठव. पण देवदत्त काय ऐकत नाही आणि म्हणतो, ठीक आहे आई, मी तुला फोटो पाठवतो, पण प्रायव्हेट जेटसुद्धा पाठवतो. तू आत्ताच्या आता इकडे ये. आजीचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, ठीक आहे, मी तिकडे कायमचीच राहायला येते. एकदाची तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करते. हे ऐकून देवदत्तला खूप आनंद होतो आणि तो कान्हा आणि कान्हाच्या आईला सांगतो, आई कायमची आपल्याकडे राहायला येणार आहे. हे ऐकून कान्हा आणि कान्हाच्या आईला सुद्धा खूप आनंद होतो. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि त्याच वेळेस गोष्ट पुन्हा आजच्या वेळेत येते आणि आजी ही कान्हाला म्हणते, तुला आठवतंय ना कबीर, घरामध्ये किती आनंदाचं वातावरण होतं. मी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघाले, पण मी जेव्हा येथे पोहोचले ना, तेव्हा घरामध्ये आनंदाचं वातावरण नव्हतं. तर जेव्हा मी येथे पोहोचले तेव्हा मला माझा मुलगा देवदत्त नाही भेटला. त्याची आणि माझी भेट नाही झाली. तर माझ्या हाती त्याची राख लागली, राख. म्हणजेच जेव्हा आजी ही साताऱ्याहून मुंबईला आली तोपर्यंत देवदत्त म्हणजेच कान्हाच्या वडिलांचा मृत्यू झालेला होता. पुढे आजी सांगते, मला तर माझ्या मुलाची राख मिळाली आणि माझ्या मुलीच्या, माझ्या सुनेचा हातचा फुटलेला चुडा मला भेटला आणि रडून रडून बेजार झालेला, दुःखी असलेला माझा छोटासा कान्हा, माझा छोटासा नातू मला भेटला. तू हे सगळं विसरलास कबीर. त्या सखीच्या आणि चाळीतील लोकांच्या नादाला लागून तू तुझं उद्दिष्ट विसरलाय आणि त्या सरकारमुळे हे सगळं झालंय. त्या सरकारने माझ्या देवदत्तचा खून केलाय, माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलंय, माझ्या सुनेला माझ्यापासून हिरावून घेतलंय. माझी सून आज जिवंत आहे, पण तरीसुद्धा एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे ती राहते. तिला भावना नाहीये, तिला काही कळत नाही. हे सगळं त्या सरकारमुळे झालंय आणि त्या सरकारला नेस्तनाबूत करणं, तिला बर्बाद करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. आणि येथे दुसरा मोठा खुलासा होतो फ्रेंड्स. म्हणजे आजपर्यंत जो प्रश्न आपल्याला पडला होता की कान्हा हा सरकारचा बदला घ्यायला का आलाय, याचं उत्तर आपल्याला येथे कळलंय. सरकारने कान्हाच्या वडिलांचा, देवदत्त किर्लोस्करचा खून केलाय, त्यांना मारून टाकलंय आणि देवदत्तच्या खुनानंतर कान्हाची आई ही पूर्णपणे कोमात गेलीये. तिला काहीच समजत नाही आणि याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी हे सगळं कान्हा आणि त्याची आजी करताय हे आपल्याला कळून चुकलंय. तेव्हा आजी कान्हाला म्हणते, माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाला त्या सरकारने उद्ध्वस्त केलंय, म्हणून आपण हे सगळं करतोय. त्या तेजस्विनीला मी माझ्या मुलीसारखं मानलं होतं, तिला इतकी माया लावली, तिच्यावर एवढं प्रेम केलं, राघवची बायको म्हणून तिला इतका आदर दिला, पण शेवटी तिने तेच केलं. तिने माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. कान्हा आजीला म्हणतो, पण आजी, जेव्हा जेव्हा मी सखीला भेटतो ना, तेव्हा मला नेहमी असं वाटतं की तिचं आणि माझं काहीतरी कनेक्शन आहे. जसं मी माझ्या बाबाच्या प्रेमाला मुकलोय ना, तसंच ती सुद्धा तिच्या आईच्या प्रेमाला तरसतीये. म्हणून मी तिच्या जवळ ओढला जातो. आणि साईतले लोक सुद्धा किती निरागस आहे. या सगळ्यामध्ये त्यांची काय चूक आहे, म्हणून मी त्यांची मदत केली. एवढंच माझं चुकलं का? तर आजी म्हणते, हो, हेच तुझं चुकलंय. कारण तू तुझं उद्दिष्ट विसरतोय. तू सखी किंवा चाळीतील लोकांची मदत करतो याचं मला वाईट वाटत नाहीये, पण तू तुझं उद्दिष्ट विसरतोय.
तुझं जे ध्येय आहे ना त्यापासून तू दूर जातोय आणि त्याचाच मला खूप राग आलाय. त्यामुळे कान्हा खूप दुःखी होतो. तर इकडे सखी ही हॉस्पिटलमध्ये असते. तेव्हा ती कान्हाला फोन करते, पण कान्हाचा फोन काही लागत नाही. सखी विचार करते कान्हा कुठे गेला असेल. तेवढ्यात नर्स सखीला औषधांचं प्रिस्क्रिप्शन आणून देते आणि औषधं घेऊन यायला सांगते. सखी या औषधांची लिस्ट पाहते आणि विचार करते दाभाडे मावशींच्या हॉस्पिटलचं बिल कोणी भरलं असेल. एवढी मोठी रक्कम कोणत्या श्रीमंत माणसाने भरली असेल. आणि ती रिसेप्शनवर जाते आणि या नर्सला विचारते तुम्हाला माहिती आहे का की दाभाडे मावशींचं हॉस्पिटलचं बिल कुणी भरलंय. तर ही नर्स सांगते नाही मला माहीत नाहीये, तुम्ही डीन सरांना विचारा. तेवढ्यात किरण तेथे येतो. किरण हे सगळं ऐकतो. सखी 10 लाख रुपये कुणी भरले याचा शोध घेतीये, त्यामुळे तो खूप घाबरतो. तेवढ्यात सखी मागे वळून पाहते. ती किरणला विचारते किरण तुला माहितीये का दाभाडे मावशींच्या हॉस्पिटलचं बिल कुणी भरलंय. तर किरण सांगतो नाही मला माहीत नाहीये, पण तुम्ही कशाला ही विचारपूस करताय. तर सखी सांगते अरे त्या माणसाने 10 लाख रुपयांची रक्कम भरली आहे. 10 लाख रुपये काय कमी नसतात आणि त्यांनी आपल्यावर उपकार केलेत ना, मग आपण सुद्धा उपकाराची परतफेड करायला हवी. हळूहळू आपण ते सगळे पैसे फेडून टाकू. म्हणून मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय. पण कान्हा कोठे. तर किरण सांगतो असेल येथे कुठेतरी, येईल थोड्या वेळात, तुम्ही नका काळजी करू, तुमच्या हातात काय आहे. तर सखी सांगते हे औषधं आहेत, दाभाडे मावशींसाठी औषधं आणायची आहे. किरण हे औषधांचं बिल घेतो, मी घेऊन येतो असं म्हणून तो तेथून निघून जातो. सखी कान्हा कोठे गेलाय याचा विचार करते आणि त्याला पुन्हा एकदा कॉल करते. तर इकडे कान्हा हा त्याच्या आजीसमोर बसलेला असतो. सखीचा फोन आलाय हे पाहून तो फोन कट करतो. तर आजी म्हणते उचल ना, तुझ्या बायकोचा फोन आहे, तसंही तुला ती आजकाल जास्त महत्त्वाची आहे ना. कान्हा दुःखी होऊन म्हणतो नाही आजी, आणि तो फोन कट करतो. तेव्हा आजी त्याला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते. कबीर तुझ्यासाठी सखी आजकाल जास्त महत्त्वाची झाली आहे, पण सखीपेक्षा तू तुझं उद्दिष्ट जास्त महत्त्वाचं कर, कारण तुला त्या सरकारचा बदला घ्यायचा आहे. जेव्हा मी त्या सरकारचा विचार करते ना त्या तेजस्विनी कामतचा, तेव्हा तेव्हा मला माझा मुलगा आठवतो, देवदत्त आठवतो. त्याचा काय दोष होता रे, बिचारा किती चांगला होता, निष्पाप होता. त्याला त्या सरकारने मारून टाकलं, त्याचा खून केला, माझ्या सुनेला वेडी बनवलं, निर्जीव बनवलं आणि तुझं बालपणसुद्धा हिरावून घेतलं. तुला तुझ्या आईबाबांचं प्रेम नाही मिळालं. हे सगळं त्या तेजस्विनी कामतने केलंय. त्यामुळे मला तिचा बदला घ्यायचा आहे, मला सूड उगवायचा आहे. आणि हे सगळं ऐकून कान्हा खूप दुःखी होतो, खूप इमोशनल होतो. तर इकडे सखी दाभाडे मावशींच्या हॉस्पिटलचं बिल कुणी भरलं हे जाणून घेण्यासाठी डीनकडे येते. डीन तिला सांगतो मला महत्त्वाचं काम आहे, मी जातोय. तर सखी म्हणते मला तुमच्याशी फक्त 2च मिनिटं बोलायचंय. तुम्ही दाभाडे मावशींचं जे ऑपरेशन केलं ना ते खूप चांगलं केलं, त्यासाठी थँक्यू. पण हॉस्पिटलचं बिल कुणी भरलं, एवढी मोठी रक्कम कुणी भरली, त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. डीनला आठवतं की कान्हाने त्याला सांगितलं होतं की मी जरी कबीर देवदत्त किर्लोस्कर असलो तरी मी या साईतील लोकांसाठी कान्हाच आहे आणि तुम्ही हे सत्य त्यांना सांगू नका. त्यामुळे डीन हा सखीला सांगतो दिवसभर मला शेकडो लोक भेटतात, त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा माझ्या लक्षात नाहीये किंवा नावही माझ्या लक्षात नाहीये. तर सखी म्हणते असं कसं, 10 लाख रुपये काय छोटी रक्कम नाहीये, तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना. तर हा डॉक्टर म्हणतो खरं सांगायचं तर त्याने तुमच्या पेशंटसाठी एवढी मोठी रक्कम भरली आहे, त्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत पाहिजे की तो व्यक्ती कोण होता. मी तुम्हाला नंतर भेटतो असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातो. सखीला कळतच नाही की त्या माणसाबद्दल कोणालाच का माहिती नाहीये. तर इकडे कान्हा हा निरोप घेण्यासाठी आजीच्या पाया पडू लागतो, पण आजी ही चक्क मागे जाते आणि कान्हाला आशीर्वादच देत नाही. त्यामुळे कान्हाला जबर धक्काच बसतो. आजी आपल्यावर किती चिडली आहे हे त्याच्या लक्षात येतं. तर इकडे सखी ही दाभाडे मावशींजवळ येते. दाभाडे मावशी झोपलेल्या असतात. सखी ही दाभाडे मावशींकडे पाहून विचार करते मावशी तुम्ही तर बऱ्या झाला, पण तुमच्यासाठी इतके पैसे कुणी भरले याचा शोध मला घ्यायचा आहे, मला ते पैसे परत करायचे, परंतु कोणालाच काही माहिती नाहीये. कान्हाला विचारलं तर तो उडवाउडवीची उत्तर देतो. किरणला काही माहीत नाहीये, नर्सला, हॉस्पिटलच्या डीनला सुद्धा कुणी माहिती नाहीये. तो काय मिस्टर इंडिया आहे का जो आला आणि कोणाला दिसला नाही आणि पैसे भरून निघून गेला. नक्कीच कुणीतरी त्याला पाहिलं असेल. तो माणूस नेमका कोण आहे याचा शोध मला घ्यायलाच हवा असा विचार सखी करते आणि ICUच्या बाहेर पडते. तर इकडे आजी कान्हावर खूप चिडलेली असते आणि म्हणते
कबीर, तुला त्याच दिवशी माझा आशीर्वाद मिळेल ज्या दिवशी तू त्या सरकारला बर्बाद करशील, सूड उगवशील. तुझ्या बापाच्या मृत्यूचा त्याच दिवशी तुला माझा आशीर्वाद मिळेल. तोपर्यंत मी तुला आशीर्वाद देणार नाही. कबीर खूप दुःखी होतो आणि आपल्या आईच्या रूमकडे यायला निघतो. आजी त्याच्याकडे पाहून रडू लागते आणि म्हणते, कबीर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला असं दुखावणं मला नाही आवडलेलं. आज तुझा वाढदिवस आहे, पण मला तुला तुझ्या उद्दिष्टापासून दूर नाही जाऊ द्यायचंय. कारण माझं माझ्या मुलावर सुद्धा खूप प्रेम होतं. देवदत्तची या सगळ्यात काय चूक होती, पण त्या सरकारने माझ्या मुलाचा खून केला. त्याला कायमचं आपल्यापासून हिरावून घेतलं आणि जोपर्यंत तू त्या सरकारला नेस्तनाबूत करत नाही, तिला बर्बाद करत नाही, तोपर्यंत आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही आणि मी तुला तुझ्या उद्दिष्टापासून दूर जाऊ देणार नाही. त्यामुळे मला असं कठोर वागणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे एकूणच आजी ही कबीरशी कठोर वागतीये, परंतु कबीर म्हणजेच आपला कान्हा हा उद्दिष्टापासून दूर जातोय. सखीच्या प्रेमामध्ये तो सरकारला विसरतोय एवढं मात्र नक्की. आणि जर सरकारने कान्हाच्या वडिलांचा खून केला असेल आणि कान्हाची आई तिच्यामुळे वेडी झाली असेल, तर कान्हा जे काही करतोय ते सुद्धा योग्यच आहे एवढं मात्र नक्की. इकडे सखी ही हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये असते. तेवढ्यात तिला सर्व रूम दिसतो. सखी विचार करते, तो माणूस हॉस्पिटलमध्ये आला, त्याने दाभडे मावशींचं बिल भरलं, कुणीच त्याला पाहिलं नाही, पण CCTVने नक्कीच त्याला पाहिलं असेल. CCTVमध्ये हे सगळं रेकॉर्ड झालं असेल आणि सर्व रूममधून मला ही माहिती कळेल, त्या व्यक्तीचा चेहरा कळेल. असा विचार करून सखी या सर्व रूममध्ये जाते. तर इकडे कान्हा हा त्याच्या घरामध्ये आईच्या रूमकडे जात असतो आणि आईच्या रूमकडे जात असताना त्याला त्याचा भूतकाळ दिसतो. तो रूमचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात त्याची आई दरवाजा उघडते. पण हा सगळा त्याचा भास असतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा कान्हा लहान होता, तेव्हा त्याची आई त्याच्या मागे जेवणाचं ताट घेऊन यायची आणि कान्हा हा संपूर्ण घरभर पळायचा. आई, मला नाही जेवायचंय असं म्हणायचा. आई त्याच्या मागे मागे, कान्हा जेवून घे असं म्हणत पळायची. हे सगळं कान्हाला दिसतं आणि कान्हाच्या चेहऱ्यावर स्माईल येते. आई कान्हाला म्हणते, छोट्याशा कान्हाला म्हणते, जेवून घे. तर कान्हा म्हणतो, नाही आई, मला नाही जेवायचंय. मी जेव्हा तेजस्विनी काकूंच्या घरी जातो ना, त्या मला खूप छान छान खाऊ घालतात. म्हणजे कान्हा जेव्हा लहान होता तेव्हा तो सरकारच्या घरी जायचा. खरं सांगायचं तर राघव आणि तेजस्विनीच्या घरी जायचा. जेव्हा मनस्विनी ही सरकार बनून आलेली नव्हती, राघव कामत जिवंत होता आणि तेजस्विनी जी सखीची खरी आई आहे ती तेथे होती, तेव्हा कान्हा हा त्यांच्या घरी जायचा आणि तेजस्विनी त्याचे खूप लाड करायची, त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची. कान्हा आईला म्हणतो, तेजस्विनी काकू मला खूप छान छान खाऊ घालते, मला त्यांच्या घरी जायचंय. नाहीतर तू सखीला येथे बोलून घे, मला त्यांच्या घरी खूप आवडतं, सखीबरोबर खेळायला खूप आवडतं. आणि आई त्याच्या मागे मागे धावत असते आणि म्हणते, ठीक आहे, मी तुला त्यांच्या घरी पाठवेल. आणि हे सगळं आठवून कान्हा खूप इमोशनल होतो. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो रूमचा दरवाजा उघडून, त्याच्या आईचा रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये जातो. आणि येथे आपल्याला कान्हाची आई दिसते. कान्हाच्या आईची भेट होते. कान्हाची आई ही बेडवर बसलेली असते, परंतु ती पूर्णपणे हरवलेली असते. म्हणजे कदाचित तिच्या नवऱ्याच्या देवदत्तच्या मृत्यूनंतर कान्हाच्या आईला जबर धक्का बसलाय. ती जिवंत तर आहे, श्वास घेतीये, परंतु ती काहीच बोलत नाही. तिच्यामध्ये कोणत्याही भावना राहिलेल्या नाहीये. ती फक्त भिंतीवर असलेल्या एका फोटोकडे पाहत असते. हा फोटो नक्कीच देवदत्तचा असेल आणि तिच्या हातामध्ये एक बासुरी असते. ही तीच बासुरी आहे जी अनेक वर्षांपूर्वी जेव्हा कान्हाला तिने कृष्ण बनवलं होतं तेव्हा त्याच्या हातात होती. म्हणजे अजूनसुद्धा कान्हाची आई त्याच काळात जगतीये. अजूनसुद्धा ती आजच्या काळात आलेली नाहीये. एवढा मोठा परिणाम तिच्यावर झालाय देवदत्तच्या मृत्यूचा. कान्हा आपल्या आईला पाहून खूप इमोशनल होतो. तो आईजवळ येऊन बसतो, आईच्या पायावर हात ठेवतो आणि म्हणतो, आई, तुझा मुलगा आलाय, कबीर आलाय, एकदा पहा ना माझ्याकडे. परंतु कान्हाची आई त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. ती भिंतीकडेच एकटक पाहत असते. कान्हा खूप इमोशनल होतो. तो आपल्या आईचा हात पकडतो आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, आई, दे ना मला आशीर्वाद, आज माझा वाढदिवस आहे, माझ्याकडे एकदा पहा ना. पण आई त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही आणि कान्हाच्या डोक्यावरचा हात काढून घेते आणि पुन्हा एकदा या बासुरीलाच हातात घेते, बासुरीला कवटाळते. त्यामुळे कान्हा खूप दुःखी होतो. बॅकग्राऊंडमध्ये आई तू भासे ठाई ठाई हे गाणं सुरू होतं.
फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. म्हणजे कान्हा सरकारचा बदला घेण्यासाठी का आलाय याचं उत्तर आपल्याला येथे मिळतं, की कान्हाच्या वडिलांचा खून तर सरकारने केलाय, पण त्यानंतर कान्हाची आई ही कोमात गेलीये. ती श्वास घेते, जिवंत आहे, तिचे डोळे उघडे आहेत, पण मागील अनेक वर्षांपासून ती एकही शब्द बोललेली नाहीये आणि तिने कान्हाला ओळखलेलं सुद्धा नाहीये. आपल्या मुलाला ती ओळखत नाही, बोलत नाही, त्याच्याकडे पाहत नाही, फक्त भिंतीकडे एकटक पाहत राहते. इतका जबर धक्का तिला बसलाय. कान्हा खूप दुःखी होतो, ढसाढसा रडू लागतो. हा सीन पाहून तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. कान्हा आईच्या पायांवर डोकं ठेवतो आणि तिच्या प्रेमासाठी तरसतो, परंतु आई त्याच्याकडे एक नजर पाहत सुद्धा नाही, त्याच्या डोक्यावर हात ठेवत नाही, त्याच्याशी एक शब्दही बोलत नाही. तेवढ्यात कान्हाची आजी तेथे येते आणि कान्हाला रडताना पाहून आजीच्याही डोळ्यात पाणी येतं. येथे आपल्याला समजतं की आजी कान्हाशी, कबीरशी एवढं कठोर का वागतीये, कारण तिने आपल्या मुलाला गमावलंय, सुनेची ही अवस्था झालीये आणि कान्हा आपलं उद्दिष्ट विसरून चक्क सरकारच्या बाजूने लढतोय. सरकारसाठी एवढं करतोय, सखी आणि चाळीतील लोकांसाठी एवढं करतोय, याचाच आजीला राग आलाय आणि त्यामुळेच आजी कान्हावर एवढी चिडते. आणि हा सीन खरंच खूप इमोशनल आहे आणि तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. तर इकडे कान्हाचा माणूस संजयची मात्र चांगलीच धुलाई सुरू असते. सरकार मस्त खुर्चीवर बसलेली असते आणि परशुराम आपल्या गुंडांना सांगतो, मारा त्याला, आज काय त्याचं खरं नाही, जोपर्यंत तो त्या माणसाचं नाव सांगत नाही ना तोपर्यंत त्याला मारत राहा. परशुराम संजयला म्हणतो, अरे बोल ना लवकर, नाहीतर आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, आज तू माझ्या हाताने मरणार आहे. परंतु संजय काहीच बोलत नाही आणि मार खाल्ल्यामुळे तो बेशुद्ध पडतो. परशुराम खूप चिडतो, त्याचा कान जोरात पिरगाळतो आणि म्हणतो, बोल लवकर, नाहीतर आज तुझा शेवटचा दिवस आहे, मरशील तू. पण संजय बेशुद्ध पडलेला असतो. परशुराम सरकारकडे पाहतो आणि म्हणतो, सरकार हा तर तोंड उघडायलाच तयार नाहीये. सरकार खूप चिडते आणि जाऊ लागते. परशुरामला वाटतं, बरं झालं गेली एकदाची. परंतु सरकारच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं. सरकार एके ठिकाणी जाऊन थांबते आणि चक्क एक मोठा हातोडा घेऊन येते. म्हणजे सरकार ही स्वतःला गजनीच समजायला लागलीये. गजनी पिक्चरमध्ये जसं घडलं होतं ना, तसंच ती हा मोठा हातोडा जमिनीवर घरंगळत घेऊन येते. सरकारच्या मनात काय आहे हे पाहून परशुराम चांगलाच घाबरतो. तर संजय हा बेशुद्ध झालेला असतो. सरकार मात्र खूप चिडलेली असते. आता सरकार या हातोड्याने त्याचं डोकं फोडते की काय, त्याचा जीव घेते काय, अशी भीती आपल्यालाच वाटते, पण सरकार मात्र काही घाबरत नाही. तर इकडे सखी ही CCTV रूममध्ये येते, तर तेथे कुणीही नसतं. सखी विचार करते, सर्व रूममध्ये कुणीच नाहीये, असं कसं, ठीक आहे मीच चेक करते, असं म्हणून सखी या कॉम्प्युटर समोर बसते आणि लगेचच तिला त्या दिवशीचं CCTV फुटेज सुद्धा सापडतं. सखी या फुटेजमध्ये पाहते तर 4-5 वेगवेगळ्या अँगलने तिला सगळं दिसतं की एका मोठ्या मर्सडीजमध्ये बॉडीगार्ड बरोबर एक माणूस तेथे आलाय आणि सखी हा माणूस नेमका कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस आजचा एपिसोड संपतो. तर फ्रेंड्स, खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. खूप नवीन नवीन गोष्टी आपल्याला समजल्या आहेत. कान्हाच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला, कान्हाच्या आईची अवस्था काय आणि कान्हा हा सरकारचा बदला घेण्यासाठी का आलाय, या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपल्यासमोर झालाय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ती फाईल हातात घेईल, ज्या फाईलला कान्हाने तिला दिलं होतं. दाभडे मावशीची सही त्याने त्या कागदावर घेतली होती आणि सरकार विचार करेल की आज संक्रांत आहे आणि आज मी चाळीतील लोकांवर संक्रांत आणणार आहे. चाळीतील लोकांच्या पायाखाली सुद्धा जमीन नसेल आणि डोक्यावर छप्पर नसेल. आता मी चाळ त्यांच्याकडून हिरावून घेणारच, असा निश्चय ती करणार. तर दुसरीकडे सखीला चक्क कान्हाच्या खिशामध्ये, त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये हॉस्पिटलचं बिल सापडणार, ज्यामध्ये कान्हा महाडिकने दाभडे मावशींचं 10 लाख रुपयांचं बिल भरलेलं असेल. हे पाहून सखीला जबरदस्त धक्काच बसणार आणि सखी कान्हाला जाऊन याचा जाब विचारणार की तू दाभडे मावशींच्या हॉस्पिटलचं बिल भरलंय, ते सुद्धा 10 लाख रुपये, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. मग आता कान्हा सखीच्या प्रश्नाचं काय उत्तर देणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. आणि सरकार ही चक्क या मोठ्या हातोड्याने या संजयच्या पायावर जोरात वार करणार, त्याचा पायच मोडणार.
मग आता इतका त्रास सहन केल्यानंतर संजय कान्हा म्हणजेच कबीरचं सत्य सांगेल का, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.